शंकरा आरती ओवाळू भावाची ओवाळू जय. सकाळची आरती झाल्यानंतर इथे मी, आजी आणि ग्रितिक आम्ही तिघेजण बसलो होतो नाश्ता करायला. कारण सगळेजण बसले होते ग्रुपमध्ये नाश्ता करायला. नाही ते खाली ही लोक दक्ष, त्याच्यानंतर दक्षची मावशी, मामा हे सगळेजण ग्रुपमध्ये बसले होते. तर त्यांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर दुपारी परत जेवणाची वेळ आली. तर आज मामीने मस्त असे मोदक बनवले होते. मोदक छान झाले होते एकदम. आणि सगळे मस्त असे पंक्तीला बसून जेवत होतो. कारण आम्हाला आज जायचं होतं बाहेर. तर जायचं होतं आम्हाला म्हसल्याला. कारण तिकडे मावशी राहते माझी म्हसल्याला, छोटी मावशी. तर आम्ही सगळेजण मावशीकडे निघालो होतो. तर तिकडे निघालो होतो सगळेजण मावशीकडे. त्यामुळे खूप एन्जॉय करत जात होतो मस्तपैकी. आप देख रहे हैं धारावाहिक काय काय ते हम लोग जाता जाता मस्त गरमागरम वडापाव एन्जॉय केला होता. आणि गावी आल्यापासून खूप आम्ही वडापाव खातो. इथे मावशीकडे आम्ही आलो आहोत आणि जर थोडं टाईम बसलो, हातपाय वगैरे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर इथे सगळेजण आता दर्शन घेत आहेत. तर खूप छान वाटत होतं. मग खूप छान होते गणपती बाप्पा मावशीचे पण. आणि इथे सगळेजण बघा आता बसलेले आहेत. तर एक एक दर्शन घेत आहेत आणि खूप छान मूर्ती होती. खूप भारी वाटत होतं बघायला. ते आता सगळेजण चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर गप्पा मारत बसले आहेत. आणि आता मावशी करते आहे जेवण. तर इथे बघा जेवणाची तयारी सगळी चालू आहे. तर जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही लगेच निघणार होतो. तर इथे मस्त डाळ, भात, भाजी आणि पुरणपोळी केली होती मावशीने. तर इथे जेवण वगैरे झाल्यानंतर मग सगळेजण मस्त असे ग्रुपमध्ये बसलो होतो जेवायला. आणि जेवून झाल्यानंतर मग आम्हाला लगेच निघायचं होतं. पण ते बोलायला लागले की थोडंसं नाचून जा म्हणून. तर खूप छान वाटलं, खूप एन्जॉय केलं मावशीकडे. जेवण पण छान झालं आणि खूप गप्पा वगैरे मारल्या, मस्त आरती वगैरे झाली आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आम्ही. तर ह्याचा फुल ब्लॉग मी चॅनलला अपलोड केला आहे. तर नक्की पहा. मी